गुणिगे संघ सलामीची जोडी शंकर आणि त्यानंतर पहिले तर अनिकेतची जोडी. सोमजा 11 गुंडग्या त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय CSC हाल हे दोन्ही संघ आता इन ऍक्शन दिसतील. मॅचला होती सुरुवात. CSC हालचा कर्णधार आपण 12th मॅन पाठवायचा आहे. मॅचला होती सुरुवात. CSC हाल संघाने नाणेफेक जिंकलं होतं. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय, इन्व्हाइट केलंय फलंदाजांना फलंदाजी करण्यासाठी, म्हणजेच सोमजा 11 गुंडगे संघाला फलंदाजी करायला. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघ बलाढ्यवान आहेत. चांगली गोलंदाजी देखील आहे हाल संघाकडे. पहिला चेंडू शॉर्ट लाईनचा चेंडू तर त्यावरती पिक करायचं होतं. फलंदाजाला बीट केलाय. पहिला चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी गोलंदाज आगाजची आपण पाहतोय. सुरुवात दमदार केली आहे. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय शंकर आहे. शंकर आणि अनिकेत ही जोड साकली मागच्या इनिंग्स मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड केलं होतं. त्यासमोर एक घातक गोलंदाज आगाज आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. आधी इकडे एक चांगला संघ आहे. सुरुवातीपासून 2 सामने इथे जिंकलाय आणि तिसऱ्या फेरीमधील क्वार्टर फायनलचा थरार मैदानामध्ये आपण पाहतोय. एक बिग बॅटल दोन्ही संघ आता खेळताना आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसरा चेंडू असेल या ओव्हर मधला. शॉर्ट लेनचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने कट करायचं होतं. फर्स्ट फटका मिस टाइम आहे. फर्स्टला आहे. पहिली विकेटचं पतन, पहिला धक्का टीम सोमजाई गुंडगे संघाला. पहिला खेळाडू तंबूच्या आसऱ्याला अर्थात पाहिलं तर बॅटर आउट होत आहेत. शंकर मागच्या मॅचचे हिरो. क्षणात पाहिलं तर मॅचचं चित्र बदललंय. मागच्या मॅच मधले जे हिरो होते परंतु आता 0वर बाद झाले. हेच क्रिकेट आहे. कधी काली तुम्हाला एखाद्या मॅच मध्ये तुम्हाला हिरो बनण्याची संधी असते, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये सातत्याने जर खेळलं नाही तर 0 बनताना सुद्धा पाहिलं तर प्रेक्षकांनी आपल्याला पाहिलंय. मग कधी ते चेहऱ्यावर स्माइल असेल, कधी पाहिलं तर पराजय झाल्यानंतर चेहऱ्यावर नक्कीच पाहिलं तर दुःखाचं सावट सुद्धा आपण पाहिलंय. हेच ग्रामीण क्रिकेट आहे. हेच पाहिलं तर आपल्या क्रिकेटरचं पाहिलं तर शौकीन क्रिकेट खेळाडूंचं नक्कीच रूप आहे. क्षणामध्ये चेहरा बदलतो. कधी होत्याचं नव्हतं होतं आणि हेच आता आपल्याला पाहायला मिळतंय. खेळाडू शंकर बाद होतात वैयक्तिक 0 धावेवर. नक्कीच चांगली सुरुवात आगाज यांनी करून दिली. पहिल्या 2 चेंडू होती, कोणती धाव खर्च केली नाहीये. हाल संघासाठी एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतात. यावेळेला अगदी पॉइंटवरून कट करायचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेले होते. रूम बनवायचा प्रयत्न होता पण तिथे अनसक्सेसफुल ठरलेत. डॉट चेंडू होत आहेत. चांगली सुरुवात आगाज यांची. कौतुक करावं तेवढं कमी आहे. CSC हालसाठी एक चांगली गोलंदाजी, चांगलं स्टार्ट मैदानामध्ये करतात. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. कोणती धाव आली नाही. अकाउंट ओपन झालं नाहीये. पुढचे येणारे 3 बॉल बाकी आहेत. शॉर्ट लेनचा चेंडू होता, कट केलाय. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला अडवलाय. एकच धाव कंप्लीट केली जाईल. या एक धावेने अकाउंट देखील ओपन झालंय. स्ट्राईक रोटेट होतीये. ओपनिंगला आलेले फलंदाज अनिकेत मोरे आता स्ट्राईक वरती येतील. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावती धावा आहेत त्या 1 धाव. लॉस ऑफ 1 विकेट. आगाज यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. 4 चेंडूची फेकी केली आहे. यावेळेस सुद्धा फटका मिस टाइम आहे. बराच हवेमध्ये कव्हरचे क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू पर्यंत. पकडली जाते झेल. विकेट क्रमांक 2. बॅक टू दी डग आउट अनिकेत मोरे. ते अजून एक विकेट या ओव्हरमध्ये आगाजला मिळते. खरं तर पाहायला गेलं तर अंजाम चांगला झाला. आगाज पण चांगला होतोय. या मैदानामध्ये आपल्या घरच्या मैदानामध्ये CSC हाल चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय आणि पाहायला गेलं तर निर्धार ट्रॉफीमध्ये सुद्धा यांचा संघ तब्बल पाहायला गेलं तर क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलाय. म्हणजे आजचा दिवस जर पाहायला गेला तर नक्कीच शुक्रवारचा दिवस सुरुवात झाली आहे आणि शुक्रवारच्या दिवसामध्ये या CSC हाल संघाला चांगला सूर बसलाय. त्यांनाही माहिती आहे चांगला खेळ करावाच लागेल मैदानामध्ये. येस नक्कीच आकाश सर अगदी चांगला खेळ मैदानामध्ये खेळतात. CSC हाल संघ अगदी या मैदानाचा पूर्णपूर त्यांना अनुभव आहे आणि तो अनुभव आगाज या गोलंदाजाकडे आपण पाहिला. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 2 विकेट घेतल्यात. त्यामध्ये 2 डॉट चेंडू आहेत. काय फेकी केली आहे. चांगली गोलंदाजी, चांगला स्टार्ट मैदानामध्ये आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आता येतोय तनय शेलार. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. चांगली फटकेबाजी करावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. मागच्या इनिंग्स मध्ये 41 धावांमध्ये पोहोचला होता गुंडगे संघ. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल पण तेवढीच अटॅकिंग गोलंदाजी
हाल संघाकडे पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. जरूर पाहिलं तर डॉट बॉलर आणि अर्थ तर पाहायला गेलं तर उद्याच्या दिवसामध्ये अर्थातच ग्रुप बी मधील 3 तारीख आणि ग्रुप बी मधील पहिली मॅच असणार आहे वीरेश्वर वरची खोपोली त्याचबरोबर पनवेल मोहोल्ला संघामध्ये नक्कीच मॅच आहे. ही मॅच जर पाहिले तर उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग असेल. 6:30 वाजता रिपोर्टिंग आणि त्यानंतर पाहिलं तर मॅचला सुरुवात होणार अर्थातच पाहिलं तर 6:45 वाजता. तर उद्याची पहिली मॅच ऑन टाइम मध्ये यायचंय आणि हाल संघाचं आपण पाहिलं तर हे उत्तम आयोजन. पहिली मॅच 6:45 चालू होईल. रिव्ह्यू घेतला गेला आहे वाईट साठी. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण या सर संदीप गायकवाड सर आपण नक्कीच चेक करण्यासाठी यायचंय. हॅलो सर रिव्ह्यू कोणी घेतलाय बॅटिंग टीमने ना. सरांनी नक्कीच बॉल अगदी लिगल डिलिव्हरी दिलाय पण तो रिव्ह्यू चेक केला जाईल फॉर्च्युन इव्हेंटच्या या टीम मध्ये पाहायला जाईल. नक्कीच पाहिलं तर योग्य रीतीने हाताळलेला बॉल आहे. डॉट बॉल जातो आणि या डॉट बॉलचं प्रेशर अगदी पाहायला मिळेल ते अर्थातच गुणगे संघाच्या विरुद्ध. पहिलं षटक आगाजने आतापर्यंत पाहायला गेले तर एकच धाव खर्च केले त्याचबरोबर 2 विकेट सुद्धा मिळेल. का जबरदस्त गोलंदाजी केले घरच्या मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना एक जबरदस्त कॉन्फिडन्स आणि आगाजने दाखवून दिले. का सीएससी हाल संघ या मैदानामध्ये आतापर्यंत अव्वल संघ ठरलाय. हाल संघ बऱ्याच पहिल्यांदा मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो परंतु सीएससी हाल संघ नेहमी आपण म्हणतो की एससी हाल संघ हा खूप मोठा संघ परंतु सीएससी हाल संघाने सुद्धा तेवढ्या ताकदीचं क्रिकेट खेळलंय आतापर्यंत खेळलंय आजही खेळलंय आणि आजच्या दिवसामध्ये दोन्ही ठिकाणी पाहिलं तर निर्धा ट्रॉफी मध्ये सुद्धा आणि या पाहिलं तर आपल्या एएससी हालच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा जबरदस्त कमबॅक केलंय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक आपण पाहतो वाळीत आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू होती खेळून काढलाय चेंडूला अलॉंग द ग्राउंड लेवलला शॉट खेळलेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकच धावेने संयम ठेवतील. स्ट्राईक रोटेट होती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतो काय गोलंदाजी राहिली आहे आगाज यांची. काय गोलंदाजी राहिली आहे. अगदी 6 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे त्यामध्ये देखील 2 विकेट प्राप्त केल्यात. जो ओपनिंगची जी सलामी जोडी होती ती मैदानामध्ये खेळत असते त्यांना डगआउट मध्ये पाठवलं. एक चांगलं स्टार्ट गोलंदाजी करत असताना हाल संघाला दिला. वालीद आलत गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती एक धाव तर फलंदाजाने खर्च केली आहे. खेळून काढली आहे एक धाव खर्च केली आहे. यावेळेला बॅटची लिडिंग घ्यायचे फटका फसवा क्षेत्ररक्षक जज करतात चेंडूला पकडली जाते कॅच. पुन्हा एकदा तिसरा विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू दी डग आउट तनय शेलार. बॅट्समन आपण पाहतो स्ट्राईक वरती होते अगदी वालीचा गोलंदाजीवरती बॉल फेस करत होता. पहिला चेंडू होते अगदी आडवा बाटेने फटका सजवायचा होता. लॉंग लेग क्लिअर करत होते प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅटची लिडिंग एज आपण पाहिली त्यानंतर थर्ड स्लिप मध्ये नक्कीच कॅच घेण्यात सक्सेसफुल ठरले क्षेत्ररक्षक. थर्डमॅन क्षेत्रामध्ये फाईन क्षेत्रामध्ये यावेळेला आकाश धुरी मैदानामध्ये आल्यात त्यांना देखील बीट केलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजी हाल संघाची आपण पाहतोय. एकच धाव येईल इथून. स्ट्राईक देखील रोटेट होतीये. संकेत पालांडे तर स्ट्राईक होते असतील. चांगली फटकेबाजी करावी लागेल गुणगे संघाला. एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे पण तेवढीच चांगली गोलंदाजी देखील आहे. यावेळेला पॉइंट वरून कट करायचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज बॅट्समन बॅक टू दी डग आउट संकेत पालांडे. चौथा आद्रा गुणगे संघाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे.
संकेत बाद झाले आणि अर्थ पाहायला गेलं तर सोमजाई गुणगे संघ या मॅच मध्ये अगदी कठीण परिस्थितीमध्ये आहे, परंतु या संघाला एवढं सांगू शकतो, इतिहास गवाह रहेगा, तू संघर्ष से मूड न मुंह न मोड़. इतिहास गवाह रहेगा, तू संघर्ष से मुंह न मोड़. जीतने की अगर थोड़ी भी गुंजाइश रहे तो खुद को परखने की जिद ना छोड़. आणि मैदानामध्ये नक्कीच रवाना झाला बॅटर. त्याला आता या संघर्षमय वातावरणात स्वतःला झोकून द्यावं लागेल. जिंकण्यासाठी 100% करावं लागेल की माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. आपल्या संघाचं नाव सोमजाई गुणगे संघाचं नाव या मैदानामध्ये टिकवायचंय तर बॅटिंग झालीच पाहिजे. नक्कीच संघर्ष व्हायला हवा आहे. दोन्ही संघाचा संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. सियाल संघाची अटॅकिंग गोलंदाजी आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोरवरती धावा आहेत त्या 3 धावा. कुठेतरी कठीण परिस्थितीत हा संघ. समीर शिंदे मैदानामध्ये आल्यात. एक धाव तर इथून काढण्यात आली आहे. या एक धावेने स्ट्राईक देखील रोटेट होईल. स्वतःकडे स्ट्राईक आता ठेवतील. धाव फलकावती धावा आहेत त्या 4 धावा. 12 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्यात. 4 विकेट देखील आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी अकसर मैदानामध्ये आहे. काय गोलंदाजी राहिली आहे हाल संघाच्या गोलंदाजांची. की परिस्थिती जरी कठीण असेल तरी पाहिलं तर आपले ग्रामीण क्रिकेटर यांना पाहिलं तर कठीण परिस्थितीमधून आपण बराच पुढे जाताना पाहिलंय. मग अशा कित्येक मॅचेस येतात एखाद्या संघासमोर, त्या संघालाही माहिती आहे की कठीण परिस्थितीमध्ये झोकून देणारा तोच ग्रामीण खेळाडू असतो. कधी काली पाहिलं तर आपण एकाच वेळी आपण पाहिलं असेल की एक बॉल घ्यायला पैसे नसायचे, परंतु क्रिकेट हळूहळू पुढे गेलं. आज क्रिकेटचं स्टेज या लेवलला आलंय की आजपर्यंत ISPL सारखी करोडोची टुर्नामेंट चालू झाली. क्रिकेट या ठिकाणी गेलंय की कधी कधी टुर्नामेंटला पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी 4 रनर असते. क्रिकेट एवढा पुढे गेलंय की पाहिलं तर तब्बल 2.5 कोटीची कार पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना मिळली जाते. म्हणूनच म्हणतात संघर्षामधून आपलं पाहिलं तर नंदनवन फुलवायचंय आणि ते नंदनवर फुलवण्यासाठी शेवटचं षटक अगदी योग्य षटक असणार, परंतु धावा कराव्या लागतील. 15-20 धावा आल्या या मॅच मध्ये गुणगे संघ सहजरित्या मॅच सोडणार नाहीये, कारण की संघर्ष हा 5वीला पुजलाय गुणगे संघाच्या. नक्कीच प्रॅक्टिस महत्वाची असते. कोणताही खेळ असो, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर प्रॅक्टिसमुळे तुमचा खेळ नक्कीच एक नेक्स्ट लेवलला घेऊन जातो. पण या मैदानावरती सराव देखील करतात हा संघ. अनुभव आहे. इथून समीर शिंदे देखील अनुभव खेळाडू आहेत. पहिला चेंडू ते अलॉंग द ग्राउंड लेवल फटका खेळल्यात. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, ती देखील कंप्लीट करण्यात आली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग. ह्या 2 धावा ऍड केल्या जातील. एकूण स्कोर आता पोहोचेल 6 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय फिरोज आल्यात. जरूर पाहिलं तर सर फिरोजने नुकतंच पाहिलं तर निर्धार ट्रॉफीमध्ये विकेटची हॅट्रिक सुद्धा घेतली. एक जबरदस्त गोलंदाज आजचा दिवस अगदी फिरोजच्या नावावर राहिलाय. आता सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग मार्कवर खेळाडू चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. यावेळेला स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. रूम सेट केला आणि बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडूला पाठवला. 4 धावेसाठी चौकार. धावा येत नव्हत्या. धावांना ठोकावा लागतंय, संघर्ष करावा लागतोय. समीर शिंदे मैदानामध्ये सांगत असताना आपण पाहतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर्स वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये. चेंडूला उचलतील, फेकतील. तिथून एकच धाव कंप्लीट होतीये. एक धावेने संयम ठेवतील समीर शिंदे. स्ट्राईक आउट होतीये. बाबू धुरे आता स्ट्राईक वरती येतील उर्फ आकाश. कर्णधार आहेत संघाचे टीम सोमजाई 11 गुणगे. धाव फलकावती धावा त्या 11. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणारे अजूनही 3 बॉल बाकी असतील. 11 धावा धाव फलकावरती आहेत. धावा ठोकाव्या लागतील, धावा माराव्या लागतील. जे टार्गेट चांगलं सेट करायचं असेल. यावेळेला पहिल्या चेंडूवरती हाय उच, हँडसम, ब्युटिफुल, दूर दूर षटकार. अयवा कॅच पकडला. अर्थात पाहिलं तर 300 रुपयाचं कॅश प्राइज असणार ते अल्ताफ सरांकडून. चला यायचं, ज्यांनी आयवा कॅच पकडला त्यांनी नक्कीच यायचंय. आणि खरं पाहायला गेलं तर सुमेध धावा सहजासहजी येत नाही, तुम्हाला मेहनत करावी लागेल. अल्ताफबाई यायचंय. अजून एक फटका उंच गेलाय, लांबी नाहीये, परंतु फिल्डर बॉल खाली येतील, पकडला जाईल झेल. मागील बॉलवर षटकार, पण त्या पुढील बॉलवर आलेला कॅच, विकेट जाते. खेळाडू बाद. टीफॉर टाक केलं जातं. जसंच प्रत्युत्तर, एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी फिरोज करत असताना मैदानामध्ये पाहतो. या आधीच्या चेंडू होती आकाशर षटकार आला होता, त्यानंतर लगेच जज विकेटचं पतन. चला अल्ताफ सर आपण या.
कैवल्य गुंडगे गावाचा हाही खेळाडू आहे, त्याने हिरवा झेल टिपलाय. आजच्या दिवसामधील पहिली हिरवा झेल कैवल्य याने प्राप्त केली आहे. सर वावरल्याच्या टुर्नामेंटमध्ये अहिवा जेलसाठी पाहिलं तर मागच्या वर्षी तब्बल पाहिलं तर 30,000 प्लस नक्कीच बक्षीस लागलं होतं. आणि या वर्षी सुद्धा पाहिलं तर जशी वावरल्याची टुर्नामेंट येईल 5 तारखेला तिथे पाहिलं तर मोठ्या बक्षिसांची खैरात असणार. परंतु इथे अहिवा कास्टसाठी नक्कीच अल्ताफ सरांकडून असलेलं बक्षीस पारितोषिक दिलं जातंय. अर्थातच आपले सुफियान संध्या यांच्या शुभ असते आणि बक्षीस पहिलाच खेळाडू आहे पाहिलं तर प्रेक्षक त्याला बक्षीस मिळालंय. कसर कर्जत मध्ये चालू असलेला युवक अध्यक्ष चषक आपण पाहिलं, आयोजन केलंय. तब्बल कॅच साठी हाय बजेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक कालच्या दिवसामध्ये 4 हाय बजेट टिपण्यात आल्या, प्रत्येकाला 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. आणि या वेळेला चुकीची कॉलिंग, एक धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता फलंदाज गणेश परततोय. दोन्ही फलंदाजामध्ये थोडंसं खराब कॉलिंग राहिलं. रनआउटची विकेट परत ती एक धावता आली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, जे स्टॉप केलं समीर शिंदे यांनी. सर पाहिलं तर उद्या पाहिलं तर ASC आल संघ खेळताना पाहणार. आणि खरं तर ज्या खेळाडूची रील्स व्हायरल भरपूर झाली असा सुफियान संधे, तो सुफियान संधे उद्या पाहायला खेळायला मिळणार नक्कीच. फिल्डिंग मध्ये त्याचं ॲग्रेशन कशा प्रकारे असेल, बॅटिंग मध्ये मुनीरची बॅटिंग कशी असेल, बॉलिंग मध्ये फिरकीचा जादूगर पाहिलं तर मुजीब कशा प्रकारे बॉलिंग करेल, त्याचबरोबर मास्टर माइंड आपलं नक्कीच पाहिलं तो मुफीत परकार कशा प्रकारे टीमला हँडल करेल, कशा प्रकारे डॅनीची पाहिलं तर बॅटिंग पाहायला मिळेल, कशा प्रकारे अशरफची बॉलिंग, हे सर्व उद्या पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवशी जर पाहिलं तर प्रेक्षकांची अगदी अतोनात गर्दी पाहायला मिळेल. खरं तर फक्त हाल गावातून नव्हे, त्या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये हाल संघाच्या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व दर्जे प्रेक्षक पाहायला मिळतील. परंतु आता सध्याच्या स्थितीमध्ये धावफलकावर बॅटिंग करणारा संघ 18 पर्यंत जाऊन पोहोचलाय. 18 धावांमध्ये जाऊन पोहोचलाय. समजा 11 गुंडगे संघ न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतोय प्रणय तोरणे, त्याने मागच्या इनिंग्स मध्ये गोलंदाजी देखील साकारली होती. पण इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमचं कौतुक काढावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, गोलंदाज फिरोजने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल या चौथ्या षटकामधला यॉर्कर लाईनचा चेंडू तर हेलिकॉप्टरनं उडवला, अलॉंग द ग्राउंड लेवल शॉट खेळल्यात. एक धाव तर कंप्लीट झालाय. ते चुकीची कॉलिंग, काय घडतंय मैदानामध्ये. बॅक टू बॅक या पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा रनआउटची विकेट. प्रणय तोरणे इथे बाद झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकर बॅट्समन प्रणय तोरणे याचा, ज्याने तो चेंडू खेळून काढला होता, पण समीर शिंदे यांनी स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवली आहे. पण तेवढी ताकदीची गोलंदाजी मैदानामध्ये आतापर्यंत, चांगली फेकी, चांगली फिल्डिंग CSC हाल संघाची आपण पाहतोय. अगदी गोलंदाजाने पूर्णपणे सोमजाई संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय. गोलंदाज आपण पाहतोय अजाज आल्यात. चांगली गोलंदाजीतून सुरुवात केली आहे. पहिला चेंडू खोलवा टप्प्यावरती टाकला होता, एकच धाव खर्च केली आहे. यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू होता, फलंदाजाला बीट करून जात असताना आपण पाहतोय प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. वेग तेवढा देखील होता या गोलंदाजाकडे, अजाज याच्याकडे. समीर शिंदे स्ट्राईक वरती आहेत, आदर्श मोहिते आता गलत मैदानामध्ये नॉन स्ट्राईक वरती असतील. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. फुलटॉस लेनचे चेंडू होता, स्वीप केलाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावेसाठी चौकार, उशिरा का होईना पण थेट आलाय. आलात पण चांगल्या टाइम वरती आलात. या 4 धावेने स्कोर आपण पाहतो जाऊन पोहोचतोय 23 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणार 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील टीम सोमजा 11 गुंडगे संघ, पण तेवढी ताकदीची गोलंदाजी मैदानामध्ये आहे. चौथा चेंडू या ओव्हर मधला. अगदी पॉइंट केला, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट केलाय, स्लॅश केलाय चेंडूला. एक धाव तर कंप्लीट झाली. फंबलिंग बघायला भेटतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, ती देखील कंप्लीट केली जाते. या 2 धाव्याने स्कोर आपण बघूया जाऊन पोहोचतोय 25 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. येणारे 2 बॉल बाकी असतील.
चांगली फटकेबाजी करावी लागेल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू या ओव्हर मधला स्टेप पटकून खेळायचा प्रयत्न होता. कव्हर सोडून फटका सजवलाय. तिथं क्षेत्ररक्षक नाहीये पण बॉर्डर लाईनच्या दिशेत जाणार आहे. 4 धावेसाठी समीर शिंदेच्या बॅट मधून चौकार. चांगली चांगली फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये. समीर शिंदे मैदानामध्ये आले, नक्की संयम ठेवला. जरी रनआउटच्या स्वरूपात दुसरं बॅट्समन आउट झाले असतील पण स्वतःची विकेट जपून ठेवत असताना मैदानामध्ये एक चांगली पारी मैदानामध्ये पार्टनरशिप करतात. 5व्या चेंडूमध्ये चौकार आलाय. एक चांगलं स्कोर बिल्ड करतात मैदानामध्ये. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 29 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दी इनिंग्स. यॉर्कर लेनचा चेंडू तर आडव्या बाट्याने स्ट्रोक खेळल्यात गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चेंडू उचलणार फेकणार. तिथून 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नॉन स्ट्रायकला फलंदाज बाद असतील. या 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धाव्याने स्कोर आता जाऊन पोहोचेल. 31 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. गरज असेल आता 32 धावांची. सीएससी आल संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. गोलंदाजी करत असणे प्रॉपर अटॅकिंग गोलंदाजी राहिली. निर्णय सक्सेसफुल ठरला. आकाश सर, गोलंदाजी का निवडली? कारण की त्या ताकदीची व त्या अटॅकिंगची गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. खरं तर आजचा दिवस पाहायला गेला तर या सीएससी हाल संघासाठी अगदी म्हणतात ना दुग्ध शर्करा वगैरे त्याच्यासाठी अगदी पाहिलं तर एखाद्या सणासारखं आहे. त्यांना माहिती आहे आज आपण आपल्या घरच्या मैदानामध्ये तिथं खेळतो. या मैदानामध्ये जर का क्वालिफाय झालो तर तो आनंद द्विगुणित असणार. खरं तर बऱ्याच वर्षाचा संघर्ष त्यांनी पाहिला, बऱ्याच वर्षी पराजय पाहिले, परंतु या विजयाच्या नक्कीच विजयाची चव घेण्यासाठी नक्कीच ते तडफड करतात. त्यांना हे माहिती आहे मासा जसा पाण्याच्या बाहेर असल्यानंतर तडफड करतो परंतु पाण्यात गेल्यानंतर अगदी आनंद साजरा करतो. तो पाण्यात जाण्याचा आनंद त्यांना साजरा करायचा. त्यांनाही माहिती आहे मॅच आम्हाला जिंकायचंय आणि आमच्या सीएससी हाल संघाचं नाव या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये नक्की जाऊन पोहोचवायचंय. खरं तर सीएससी हाल संघ आजच्या दिवसाचा खेळ अप्रतिम केलाय. विजय त्यांच्या नावावर जरूर असेल परंतु त्यांना शेवटपर्यंत लढावं लागेल. कारण सहजासहजी काहीच मिळणार नाहीये. हे पाहिलं तर आपण जे आयुष्य आहे ना, आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल. मग इथे एक क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये संघर्षाशिवाय काहीच नाहीये. कारण संघर्ष ही गोष्ट तुम्हाला अशी आहे की तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये दिलेला विजय हा नक्की पाहायला गेलं तर एक गोड फळाची आठवण करून देतो. अगदी गोड चव चाकावी लागेल तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. परंतु फिल्डिंग करणारा संघ याच्यासाठी एवढंच बोलू शकतो धावा जरी कमी असतील तरी तुमच्या चांगल्या गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. त्याचबरोबर तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल मध्ये घ्यावी लागेल विकेट. त्या विकेट नक्कीच तुम्हाला संघाला जिंकून देऊ शकतात. मॅच मध्ये लढत नक्कीच चांगली होणार. कारण की 8च्या सरासरीने धावा करायचे, 32 धावा करायचे, कंपल्सरी चेसिंग. बॉलिंग लाईनअप गुंडगे संघाकडे सुद्धा तेवढा टाईट आहे. टाईट गोलंदाजी करावी लागेल समोर असणाऱ्या सीएससी आल संघासमोर. चला सलामीचे बॅटर मैदानात रवाना करायचे. सीएससी आल संघ सलामीचे बॅटर त्वरित तयार रवाना करायचे. नक्कीच दोन्ही संघ ताकदवर आहेत. क्वार्टर फायनलच्या थरापर्यंत पोहोचल्यात. तुम्ही मैदानामध्ये काय करतात हे इम्पॉर्टंट आहेत पण कशा प्रकारे अटेंड करतात ते देखील खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अशा प्रकारेच सीएससी हाल संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. चांगली गोलंदाजी राहिली. फलंदाजांना बीट करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी धावांचा पाठला करत असताना अगदी 31 धावांपर्यंत गुंडगे संघ जाऊन पोहोचला. 32चा टार्गेट सेट केलाय. येणार आता चेंडू बाकी असतील 24 चेंडूची गरज. 24 चेंडूमध्ये करायची असेल 32 धावा. 4 षटकांचा सामना बाकी असेल. खाली पाणी पी रहा है. खाली पाणी पी रहा है. सेकंड इनिंगचा सामना इथे सुरू होईल. पहिल्या डावातला खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. एवन जोडी हाल संघाची मैदानामध्ये जात असणे आपण पाहतोय. बॅट्समन शाहनवाज आणि आरिफ ही जोड सकली आता मैदानामध्ये सज्ज झाली आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला होता. एक चांगलं स्टार्ट गोलंदाजी करत असताना सीएस हाल संघाने केलं होतं. सेकंड इनिंग्सला होती सुरुवात. सोमजाई 11 गुंडगे संघाची गोलंदाज देखील अटॅकिंग आहेत. त्यांच्याकडे देखील एक पॉवर आहे या धावा रोखण्याची. 24 चेंडू मध्ये करायचे असतील 32 धावा. बॉल टू बॉल रन आहेत. फक्त 8 धावा त्या असतील रननुसार जास्त.
गणेश मोरे आता गोलंदाजीसाठी आलाय. त्याने मागच्या इनिंग्स मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या इनिंग्स पासून चांगली गोलंदाजी केली आहे. पण समोर अटॅकिंग फलंदाजी आपण पाहतोय. सलाम ही जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. शाहनवाज आणि आरिफ ही जोड साखळी मैदानामध्ये दाखल आहे. अटॅकिंगची फलंदाजी पहिल्या सामन्यापासून या संघाने केली होती. एक चांगलं स्टार्ट द्यावं लागेल, पण समोर एक घातक गोलंदाज गणेश मोरे याचा सामना करावा लागेल. अगदी पाहायला गेलं तर 32 धावा करायच्या सलामीची जोडी मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये बॅटिंगच्या माध्यमातून जो हिरो बनलाय अर्थातच शहानवाज आणि सोबतीला असलेले खेळाडू आरिफ हे दोघांची जोडी. खरं तर शहानवाज हेच सांगत असेल, स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय समोरच्या संघाने नक्कीच आमच्या उपस्थितीची दखलच घेतली नाहीये. परंतु आमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर मला आता बॅटिंग करावी लागेल, कारण की आतापर्यंत बरेच पराभव पाहिले, परंतु विजय पाहून आता आमच्या संघाला, आमच्या CSC हाल संघाला नक्कीच एक चेहऱ्यावर गोड असे करून द्यायचे. यासाठीच मैदानामध्ये सलामची जोडी आरिफ आणि उतरली अर्थातच पाहायला गेलं तर शहानवाजची. इस मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू रिलीज केलाय. गोलंदाज गणेशाने एक धाव खर्च केली आहे. चांगलं स्टार्ट आपण पाहतोय. अकाउंट ओपन केलंय टीम CSC हाल संघाच्या फलंदाजाने. शहानवाज अगदी पहिला चेंडू फेस करत होते. पहिला चेंडू ते सिंगल धाव ॲक्वाट केली आहे. 24 चेंडू 32 धावांचा पाठला करायचा होता. एक पहिल्या चेंडू ते सिंगल धावता आली आहे. 23 बॉल आणि 31 धावांची गरज. अवेलेबल सध्या फटका मिस टाइम आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडू पर्यंत. स्वतः करणार तिथे उपस्थित होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. एकच धाव या चेंडूवर देखील येईल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा येतात. एक धाव्यासाठी महत्व येते खूप असणार आणि एक धाव्यासाठी परिश्रम करावे लागतील. माहिती आपल्याला या मॅच मध्ये जिंकून टॉप 5 मध्ये पोहोचायचंय. जसे बॅटिंग करणारा संघ मेहनत करेल, फिल्डिंग करणारा संघही सुद्धा तेवढीच मेहनत करेल. त्यांनाही माहितीये कर्जत वरून इथपर्यंत पोहोचलोय, आता सहजासहजी मॅच सोडायची नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय या ओव्हर मध्ये, या मॅच मध्ये. एक डॉट बॉलचं पाहिलं तर महत्व खूप मोठं असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या संघालाही माहितीये सिंगल धाव घेणं आमच्यासाठी महत्वाचं, परंतु बॉलिंग करणाऱ्या संघाला हेच माहितीये की आम्हाला डॉट बॉल टाकायचे. मॅच मध्ये 32 धावा डिफेंड करायचे, हे आम्ही करू शकतो. या आधी केलंय आणि या मैदानामध्ये आम्ही सुद्धा करू शकतो हे सांगताना होता गोलंदाज. यावेळेला फलंदाजी करत असताना एक चांगला स्ट्रोक खेळत. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक जज करतायत चेंडूला. कॅच ड्रॉप झाली. काय घडतंय मैदानामध्ये? क्रुशियल मुवमेंट आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक आले होते. दोन्ही क्षेत्ररक्षक मध्ये कॉलिंग झालं नाहीये. एक महत्वपूर्ण विकेटचं पतन नक्कीच झालं होतं, पण इथे झेल झाली आहे ड्रॉप. एक सुवर्ण संधी फलंदाजाला इथे देण्यात आली आहे. जरूर सर, आपण पाहिलं तर क्रिकेटचा बेसिक रूल आहे, जर बॉल हवेत उडाला तर एखादा क्षेत्ररक्षक कॉलिंग करतो की माझा आहे मी घेतोय, परंतु इथे दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये कॉलिंग पाहायला मिळालं नाही. परंतु न जाणू पाहिलं तर इथे चांगल्या प्रकारचं बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे जरूर मिळतील त्या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. यानंतर पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. कव्हरचं क्षेत्ररक्षक, पॉइंट क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक आले, परंतु पकडला गेला कॅच. या मॅचची एक मोठी विकेट. खरं पाहायला गेलं तर गोल्डन खेळाडू बाद झालाय शहानवाज. बॅक टू दी डगआउट. गुड कॉलिंग अँड गुड कॉज. कॅच आपण पाहतो मैदानामध्ये. हॅलो, मगाशी जर पाहिलं तर 2 खेळाडूंमध्ये फिल्डरमध्ये जेव्हा फंबल झाला, जर फिल्डरला लागला असेल ना ऋषिकेश, जर जखम वगैरे झाली असेल, जर काही इजा झाली असेल तर थोडी सांगायचंय. फर्स्ट एड बॉक्स आपल्याला आहे आणि सोबत पाहिलं तर आपली काळजी आपण घ्यायला पाहिजे. क्रिकेटच्या मॅच पाहिलं तर एका रात्रीच्या बाद आपलं आयुष्य नक्कीच आपल्यासाठी, आयुष्यभरासाठी नक्कीच आपलं जी शरीर आहे ते आपल्याला जपून ठेवायचे. जरूर पाहिलं तर टीमसाठी तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलात. तुमच्या जिद्दीला सलाम आहे आणि सोबत पाहिलं तर तुमच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या आपल्या पाहिलं तर कॉम्बॉक्सच्या शेजारून नक्कीच आमचे जे 12th मॅन त्यांच्याकडून सुद्धा आल्यात. खरं पाहायला गेलं तर ही मॅच महत्वाचे. हाल संघ सुद्धा पाहिलं तर बऱ्याच पराभव त्यांनी पाहिलेत, परंतु विजयाकडे त्यांना जायचंय तर चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीला मी हाल संघाच्या 12th मधला एवढंच म्हटलं होतं की मेहनत करा, मेहनतीशिवाय काहीच नाहीये. नशिबाने आपल्याला सर्व काही दिलंय, पण मेहनतीच्या जोरावर टिकवावं लागतं आणि ते टिकवावं लागेल. आता मैदानामध्ये बॉलरने चांगली साथ दिली, बॅटरला चांगली साथ द्यावी लागेल. क्रिकेट 3 युनिटचा खेळ आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि त्याचबरोबर फिल्डिंग 3 युनिट चालले पाहिजेत. एका युनिटमध्ये पाहिलं तर क्रिकेटच्या सामने स्पर्धा जिंकली जात नाहीये. बॉलिंगने साथ दिली, फिल्डिंगने साथ दिली, आता बॅटरला साथ द्यावी लागेल.
यावेळेला एक चांगली गोलंदाजी दर्जेदाराची शेवटचा चेंडू देखील डॉट चेंडू प्रेशर क्रिएट झालाय. अगदी फलंदाजी आपण पाहतोय शाहनवाज आणि आरिफ आले होते मैदानामध्ये अटॅकिंगची फलंदाजी करण्याची सुरुवात केली होती पण त्यानंतर दबाव क्रिएट झाला. शाहनवाज डगआउटकडे परतला. एक शांती क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय काय गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग्स मध्ये सीएससी हाल या संघाच्या गोलंदाजांनी. अगदी 31 धावांपर्यंत सोमजे 11 गुणगेले संघाला थांबवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय तेवढीच चांगली गोलंदाजी देखील सोमजे 11 गुणगेचे गोलंदाज करतात. गणेशने पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो फक्त 4 धावा खर्च केल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरचा ते खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. आता गरज असेल 18 चेंडूंमध्ये 28 धावांची. दुसरी ओव्हर घेऊन आल्यात गोलंदाज आदर्श मोहिते आपण पाहतोय तयार झाल्यात सेकंड स्पेल घेऊन. 18 चेंडू 28 धावांची गरज असेल. 18 बॉलमध्ये आता 28 धावा संख्येची गरज. आता गुंडगे संघ हेच म्हणत असेल सीएससी हाल संघाला मैदान तुमचं परंतु त्या मैदानामध्ये धमाका आम्ही करायला आलोत. आम्हाला या कर्जत वरून इथपर्यंत पोहोचलोय. आतापर्यंत पाहिलं क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलोत. मग आम्ही पण सुद्धा पाहिलं या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करणार. 18 बॉलमध्ये 28 ची गरज. बॉलर आला वेगवान बॉल आहे बॅटच्या समोर दिलं पाठवलंय. अगदी अंधार रात्रीमध्ये बॉल शोधण्यासाठी पाठवलंय. गेलाय दूर 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 जा शोधून आणा बॉल. मारलाय माइटी हिट षटकार. आणि बॅटरला माहिती आहे सलामीला आपण गेलो तर आपल्याकडून जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. आणि इथे पाहिलं तर आरिफने एक जबरदस्त फटका टोकलाय. मॅचचं चित्र स्पष्ट करण्यासाठी हा षटकार सुद्धा महत्वाचा ठरेल परंतु मॅचचं चित्र अजून बरंच बाकी आहे. मॅच मध्ये बरंच काही घडणं बाकी आहे. आता पाहिलं तर चेंडू होता त्यावरती प्रॉपरली कव्हर ड्राईव्ह फटका सजवला. एकच धाव इथून घेण्यात येईल. एक पहिल्या चेंडू होती षटकार आलाय. संयम दाखवलाय फलंदाज आरिफ यांनी. सलामीला आलेले आरिफ अजूनही मैदानामध्ये आहेत. त्यांच्याकडे देखील एक चांगली ताकद आहे या धावांना चेस करण्याची आणि तीच ताकद आता कॅल्क्युलेटर माइंडने प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानामध्ये आपण पाहतोय. या आधीच्या चेंडूत षटकार आला त्यानंतर लगेचच सिंगल धाव काढली आहे. एकूण 2 चेंडूंमध्ये 7 धावा एकवट केल्यात. या 7 धावेने टोटल एकूण जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. तिसरा चेंडू गोलंदाजाचा यॉर्कर लेनचा चेंडू तर अलॉंग द ग्राउंड लेवल फटका सजवला. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडू पर्यंत. एक धाव कंप्लीट केली जाईल. या एक धावाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पंधरा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर होता पुल करायचं होतं प्रॉपरली कनेक्शन झालं नाही. फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. काय घडतंय फंबलिंग बघायला भेटतंय. बॅकअप स्ट्रॉंग नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता धावचित बाद झालं ते फलंदाज आरिफ. लेग बायची एक धाव इथून घेण्यात येईल. या एक धावेने स्कोर आता पोहोचेल 13 या आकड्यावरती. आता गरज असेल 14 चेंडू 19 धावांची. एलिव्हेशन करावं लागेल. 14 चेंडू 19 धावांची गरज आहे. रूम बनवून खेळायचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायची एक धाव इथून काढण्यात आली आहे. फलंदाजाला बीट केलं तर गोलंदाज आदर्श मोदी यांनी. आणि आता पाहतोय आदर्शांचा बॉल फेस करतील. यॉर्कर लेनचा चेंडू होता प्रॉपरली ते हेलिकॉप्टरने अलॉंग द ग्राउंड लेवल फटका सजवला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न समीर शिंदे आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचत होत्या पण सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 धावा कंप्लीट करत असताना एकूण फायटिंग टोटल जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 32 धावांचा पाठला करायचा आहे. तिथून संघर्ष मैदान चांगल्या प्रकारे चालू आहे. एफर्ट्स दिले जात आहेत. चांगली फलंदाजी देखील येणारा प्रत्येक चेंडू चांगल्या प्रकारे फेस केला जातोय. 13 चेंडू 17 धावांची गरज आहे. यावेळेला प्रॉपर बॉलचं कनेक्शन बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे. या 2 षटकानंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. आता गरज असेल 12 चेंडू 17 धावांची. 17 धावा म्हणजे कोणत्या टीमवर तिथून खतरा असेल येणारा काल व येणारा बॉल व येणारा षटक सांगेल. सीएससी हाल त्यांच्या विपक्षात सोमजा 11 गुंडगे हे दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहेत.
दोन्ही संघ इन ऍक्शन आहेत, क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेत. एक चांगला खेळ पहिल्या सामन्यापासून राहिलाय. आता गरज आहे 12 चेंडूमध्ये 17 धावांची. कोणता संघ इथून विजयी होईल? एक चांगली गोलंदाजी व चांगली फटकेबाजी दोन्ही संघांना करावी लागेल. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. कोणता गोलंदाज आता मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करेल? प्रणय तोरण्याला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. रात्रीचे आपण पाहतोय तब्बल 5 वाजता झाले, पहाटे झाली आहे. एक चांगलं सुंदर मैदान आणि एक चांगलं आयोजन ते करण्यात आलं. पहिला दिवस आपण पाहतोय सक्सेसफुल ठरला जातोय. अल्ताफ सर यांनी एक चांगलं आयोजन केलंय. त्यानंतर ASC हाल या संघाची कमिटी असेल. प्रमुख पाहुण्यांची नक्कीच इथे उपस्थित झाली आजच्या दिवसामधील. स्पर्धा सक्सेसफुल झाली. त्यानंतर आमच्या सोबत आकाश देशमुख सर असतील, प्रवीण दुबाडे सर असतील, त्यानंतर संदीप गायकवाड सर असतील, हरीश कराळे ऑफिशियल अंपायर असतील, त्यानंतर राजेंद्र सर असतील. एक चांगलं आयोजन नियोजन आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर फॉर्च्यून इव्हेंट्सची टीम असेल, त्यानंतर स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र रहीम. एक पूर्णपणे या कमिटी या सेटअप टीमने एक स्पर्धा पहिल्या दिवसाची जी स्पर्धा होती टुर्नामेंट सक्सेसफुल पार पाडली आहे. प्रणयने पहिला चेंडू मध्ये एक सिंगल धाव खर्च केली आहे. यावेळेला बॅटची लिडिंग आहे, बॅटची कडा, बॅटला ब्रश झालाय चेंडू आणि थेट जाऊन लँड झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. बॅट्समन बॅक्स टू दी डगआउट. हो दे डीजे. कालाच्या त्या 16 धावा आणि परत डगआउट मध्ये एक चांगली फटकेबाजी करत होते. ती सिंगल डबल नक्कीच मैदानामध्ये ते सुरू ठेवत होते. धाव रणती थांबवली नव्हती, कंटिन्यू स्कोर चालू होता. बॅट्समन नेम आपण पाहतोय मैदानामध्ये अब्रार आलेत. जर अब्रार आलेत आणि अब्रारने जर का एखादा चौकार षटकार मारला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. CSC हाल संघ चांगला फटका आहे, दमदार फटका. पाहिलं तर डीप मध्ये चालला. फिल्डर येतील वाडिश लॉंगॉनला. एक धाव कंप्लीट केली. या प्रकारे धावा नक्कीच घ्यावा लागतील. जर का फिल्डरने चुकी केली त्या चुकीवर नक्कीच आपल्या टीमसाठी चांगलं काम करावं लागेल. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करावं लागेल. तर ही मॅच पहिल्या तर महत्वाच्या क्षणामध्ये पोहोचले. आपल्यालाही जिंकायचंय आणि पहिलं तर जर जिंकल्यानंतर CSC हाल संघाचे सर्व पाठीराखे बराच पहिले तर आनंद उत्साह साजरा करतील. त्यांनाही माहिती आहे बऱ्याच वेळानंतरच असं म्हणतो ना, तपस्या केली आणि तपस्या पूर्ण करण्यासाठीच आपण इथं मेहनत करतोय. परंतु मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीमला मेहनत करावी लागेल. सुरुवातीला म्हटलं होतं मेहनतीशिवाय काहीच नाहीये. आयुष्य असू दे की क्रिकेटचं मैदान, मेहनत करत राहा. फळाची चिंता करू नका, फळ आपोआप मिळेल. दबाची आतली काढा लागली आहे. त्याचबरोबर विकेटच्या मागे बॉल पकडला, तो डायरेक्ट हिटचा केला प्रयत्न. बॅकअप सुद्धा तैनात आहे. एक चांगल्या युनिटीने खेळताना आपण गुडघे संघाला पाहतो. त्यांना माहिती आहे आम्ही 31 बनवल्यात, समोरच्या टीमला 32 बनवायचे. 31 बनवताना आम्हाला पाहिलं तर थोडं कष्ट लागलं होतं. मग 32 बनवणार तुम्हाला एक कष्टच लागणार, कारण क्रिकेट सोपं नाहीये. आणि 14 धावांची गरज असेल आता इथून. CSC हाल संघाला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी देखील दोन्ही साइडनी होतीये मैदानामध्ये. चांगला संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. येणारे 8 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. ओव्हर मधील 5वा बॉल यावेळेला अगदी वेगाने रिलीज केलाय. चांगली उचली, तेवढंच चांगला वेग देखील गोलंदाजाकडे आणि चांगली गोलंदाजी करत असताना इरादे स्पष्ट करत असताना मैदानामध्ये प्रणयला आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावती धावा आहेत त्या 18 धावा. अशीच कंडिशन देखील गुणगे संघाची देखील होती मागच्या सामन्यामध्ये. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर असेल. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल? स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. अतिरिक्त उंची होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला होता. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत होते जिथे कोणती धाव नव्हती. पुन्हा एकदा काय घडतंय मैदानामध्ये? जिथे कोणतीही धाव नव्हती तिथे 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. काय काय घडतंय मैदानामध्ये? कोणती धाव नव्हती, 2 धावा करण्यात आल्या. हेच तर क्रिकेट आहे आकाश सर. फंबल बघायला भेटला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर करायचं होतं. पहिला चेंडू आपण पाहिलं. बॅटची लिडिंग एज होती. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. समीर शिंदे यष्टीरक्षक तैनात होते.
त्या टायमाला चेंडू अडवायचा होता, बॅकअप केलं होतं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, नॉन स्ट्रायकरकडे चेंडू गेला, त्यानंतर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, तिथे सुद्धा मिसफिल्ड झाली, तिथून फेकी करण्यात आली डायरेक्ट स्ट्राईक वरती, तिथे सुद्धा फंबल झालं आणि अशा प्रकारे त्या वेळेमध्ये 2 धावा सहजरित्या कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धाव्याने स्कोर एकूण जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आता गरज असेल 6 चेंडूंमध्ये 12 धावांची. जरूर सुमित सर पाहिलं तर 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज. स्ट्राईकला खेळाडू आपण पाहिलं तर असणार तो अर्थातच पाहिलं तर आरिफ हे खेळाडू सलामीला गेलेत आणि सलामीला गेल्यानंतर अजूनही मैदानामध्ये टिकून आहेत. त्यांनाही माहिती आहे माझ्या संघाला माझ्या मैदानामध्ये टिकण्याची गरज आहे. मागील बॉलवर जे 2 धावा आल्यात त्या 2 धावा पाहिल्या तर धावांचं जे इक्वेशन आहे ते 6 मध्ये 12 परत येऊन ठेवलंय आणि खरं पाहायला गेलं तर जो एंड बॉलिंग एंड आहे तो सध्याच्या कठीण स्थितीमधला एंड आहे. खरं तर पाहायला गेलं तर खालच्या बाजूला स्लोप आहे, तिथे धावा केल्या जातात. सुरुवातीपासून आपण पाहिलं त्या एंडला धावा होत आहेत. मग 6 बॉलमध्ये 12 धावा केल्या जातील का की ह्या वाचवल्या जातील? येस, 2 6 साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. खरं तर पाहिलं तर आता सुद्धा पाहिलं तर आपले हे सर्व प्रेक्षक पाठीराखे आपल्या या CSC हाल संघासाठी अगदी पाहिलं तर चांगल्या प्रकारे बक्षिसाची खैरात करतात. 12 धावसंख्येची गरज. प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. जर चेंडू डॉट आले तर बॅटिंग साईडवरती प्रेशर असेल, जर एखादा चांगला स्ट्रॉंग फटका आला तर गोलंदाजावरती प्रेशर असेल. कोणता संघ आज विजयी होईल आणि थेट जाऊन पोहोचेल टॉप 5 च्या तरारामध्ये? एक बिग बॅटल, बिग मॅच इन ऍक्शन मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू संकेत पालंडे याचा, हलक्या हाताने चेंडूला इथे रिलीज केलं होतं पण फंबलिंग बघायला भेटतंय. जिथे कोणती धाव नव्हती तिथे 1 धाव कंप्लीट करण्यात आली. वाईड +1. काय होतं मैदानामध्ये, जिथे वाईड आला होता यष्टीरक्षकाला चेंडू अटेम्प्ट करायचं होतं, पहिल्याच अटेम्प्टमध्ये गॅदर करायचं होतं, फंबल बघायला भेटलं. इथून वाईड +1 म्हणजे टोटल 2 धावा इथून घेण्यात आल्या. आता गरज असेल 6 चेंडू 10 धाव्यांची. समोर फलंदाज आपण पाहतोय अब्रार आलेत फलंदाजी करण्यासाठी. अगदी 3 चेंडू फेस केलेत, त्यामधील 3 धावा त्यांनी टोकून काढलात. येणारे 6 बॉल बाकी असतील, 10 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच होती. 24 चेंडूमध्ये 32 धावांचा पाठला केला होता. यावेळेला टॅप केलाय चेंडूला, 1 धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न असेल आणि काय घडतंय मैदानामध्ये? फंबल. रनआउटचा चान्स होता, त्यावरती प्रयत्न देखील केलं होतं पण फलंदाज तिथे सेफ. नशिबाची साथ कुठपर्यंत घेऊन जाईल लक नक्कीच. संदीप सर, CSC हाल संघ आज नशिबान ठरतात. आता गरज असेल 5 चेंडू 9 धावांची. एक मोठी विकेट प्राप्त झाली असते तर रनआउट झाले असते. तर आरिफ जे सलामीला आले होते, काय फटकेबाजी केली. अवघ्या 6 चेंडूंमध्ये 10 धावांवरती खेळतायत. यावेळेस विजय षटकार टोकेल का? बराच वेळ चेंडू हव्यामध्ये टिपली जाते झेल. मॅच टर्निंग पॉइंट आपण पाहतोय. बराच वेळ वाटलं होतं चेंडू हव्यामध्ये बॉर्डर लाईनच्या दिशेने जातोय पण तिथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडूला बराच वेळ हवेमध्ये जज केलं. डाऊन दी कॅच पकडलीये, बॉलला धरून पकडलीये कॅच. मॅचचं टर्निंग पॉइंट आपण पाहतोय. सलामीला आलेले आरिफ आता मैदानाकडून डगआउट करे परत आहे, रूम करून ड्रेसिंग रूम मध्ये जात असताना आपण पाहतोय. प्रेक्षक देखील इथे आनंद साजरा करत होते की बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. मॅचचा टर्निंग पॉइंट झाला होता. 9 धावांची गरज होती. जरूर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानामध्ये सुलेमान आलेत. खरं तर या खेळाडूने क्रिकेट त्यांच्या प्राईम टाइम मध्ये बरंचसं गाजवलंय. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, मग गरज असणारी ते अर्थात पाहिलं तर 3 बॉलमध्ये आणि गरज असणारे ती 4 बॉलमध्ये गरज असणारे ती अर्थातच पाहिलं तर 9 धावसंख्येची. 4 बॉल्स आणि 9 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला सुलेमान कित्येक मॅचेस जिंकवल्यात, कित्येक मॅचेस पाहिले तर हाल संघासाठी याआधी. वाईड चेंडू आहे, हाही वाईड चेंडू आहे. आता गरज असेल चेक केला जाईल नक्कीच. बॉल पंचांनी डिसिजन दिला, वाईट बॉल आहे. लिगल बॉल जर असला तर बॉलिंग टीम खुश, परंतु जर का वाईट बॉल आला तर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये नक्कीच 1 धाव ऍड केली जाईल. पाहिलं जाईल फॉर्च्यून इव्हेंटची टीम पाहते. खरं तर मॅच महत्वाच्या क्षणामध्ये पोहोचले.
वाईड असेल की डॉट बॉल असेल, यामध्ये सर्व चित्र नक्कीच स्पष्ट केलं जाईल. तिसरा पंचाची भूमिका नक्कीच पार पडताना आपण पाहतोय. अर्थातच आपले संदीपजी गायकवाड सर आहेत. महत्वाच्या मोक्याच्या क्षणामध्ये येऊन पोहोचले. मॅच खरं तर बॅटिंग टीमला बूस्टअप देणं गरजेचं ठरणार. वाईड बॉल आहे. वाईड बॉल जसा आला तसा पाहायला गेलं तर सीएससी आल संघाच्या खेम्यामध्ये नक्की जल्लोष पाहायला मिळाला. आणि बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलेला सुलेमान, अगदी पाहिलं तर याच्या बॅटला जर बॉल ब्रश झाला तर सीमारेषा ओलांडणार. पण तू पाहिलं तर पुराणा चावल स्वाद कितना छोडेगा हे सुद्धा पाहावं लागेल. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट पर्यंत नक्कीच बॉलला येऊन द्यायचंय, पोचायचंय बॉल पर्यंत, पोचले नाहीयेत. आता पाहिलं तर मॅच थोडी कठीण ठरली आहे. आता धावा झाल्या त्या अर्थात पाहायला गेलं तर 24 धावा आता करायच्यात. 3 बॉल मध्ये 8 धावा, 3 मध्ये 8ची गरज. मॅच जिंकली जाऊ शकते. इथून या मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतंय. एखादा मोठा फटका मॅच आपल्या बाजूने सीएससी आल संघ करू शकतो घरच्या मैदानावर खेळणारा. सुलेमानच्या बॅट मधून आलेला कडा प्रहार, फिल्डरने शर्तीचे प्रयत्न केलेत. बॉल नक्कीच हातातून निसटला सुद्धा, परंतु हिट करण्याचा प्रयत्न रन आउटच्या रूपामध्ये मिळवतोय विकेट. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, एफर्ट सुद्धा जबरदस्त. त्यानंतर पाहिलं तर बॉलची फेकी, कलेक्शन दोन्ही गोष्टी. बॅटिंग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली. 31 पर्यंत पोहोचला. 32चं टार्गेट ठेवलं. बॉलिंग युनिटने आता 32 धावा इथे डिफेंड करण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुल चालू आहे. आतापर्यंत पाहिलं तर फिल्डिंग युनिट अगदी साथ देतीये. छोट्या मोठ्या गोष्टी सोडल्या तर प्रत्येक फिल्डर शर्तीचा प्रयत्न करतोय. जर पाहिलं तर 2 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 7 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग चालू असताना 2 मध्ये 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. सीएससी आल संघाचा कोणता फलंदाज आता मैदानामध्ये येईल आणि हा सामना विजय करेल, की एक साइडला संकेत पालांडे तून चांगली गोलंदाजी करेल. 2 चेंडू 7 धावा. प्रेशर प्रेशर फक्त प्रेशर मैदानामध्ये आपण पाहतोय. इथून ज्या चेंडू होते बिग हिट आला तर नक्कीच हाल संघ इथून विजयाच्या वाटचालीकडे जाण्यास प्रयत्न करेल. इथून जर डॉट चेंडू आला तर नक्कीच सामना अवघड होऊन जाईल. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. आगाज ज्याने चांगली गोलंदाजी केली होती त्या आगाजला इथून चांगला फटका खेळावा लागणार आहे. कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. ती मेहनत केली आहे आजच्या दिवसामधील दोन्ही संघांनी. तर मेहनतीचं फळ नक्कीच भेटेल. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. कोणता संघ इथून टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. निर्णायक बॉल. यॉर्कर लेनचा चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. इथून सिंगल धाव तर काढली. आता गरज आहे 1 चेंडू 6 धावांची गरज. जी मॅच प्रेक्षकांना हवी होती, जी मॅच सर्वांना हवी होती, ती शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. 1 चेंडू 6 धावा. कोणता संघ इथून विजयी होईल. बॅट्समन स्ट्राईक वरती आहे. अब्रार स्ट्राईक वरती आहेत. अब्रारचा थरार मैदानामध्ये करावा लागेल. 1 चेंडू 6 धावा. कोणता संघ इथून विजय होईल. 1 चेंडू 6 धावा. टीम सोमजा 11 गुंडगे संघ की सीएससी हाल संघ की सीएससी हाल संघ की सोमजा 11 गुंडगे. फक्त प्रेशर प्रेशर मैदानामध्ये प्रेशर सांगतोय. 1 चेंडू 6 धावा. यावेळेला अगदी मिस केलाय. सोमजा 11 गुंडगे संघ इथं विजयी घोषित होतोय. अगदी चांगला क्रिकेट मैदानामध्ये सीएससी हाल संघ आज तुम्ही पराभव देखील सामोरलाय, पण हार्ड लक तुमचं देखील आजच्या दिवसामध्ये तुम्ही क्वार्टर फायनलच्या थरापर्यंत जाऊन पोहोचलात. अगाज आपण